तर हिरवं वाटण करण्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची, त्याचबरोबर सुकं खोबरं, 1 चमचा भरजिरे, पुदिना आणि कोथिंबीर याचं गरजेनुसार पाणी घालून छान वाटण बनवून घ्यायचं। कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं, खडे मसाले घालायचे, हिरवी मिरची, लाल मिरची घालायचं, 1 लहान आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा। नंतर 1 लहान आकाराचा टोमॅटो छान पातळसर उभा चिरून घ्यायचा आणि तो सुद्धा मिनिटभर परतून घ्यायचा। नंतर आपण जे हिरवं वाटण वाटलं होतं ते घालायचं, व्यवस्थित हे वाटण सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। नंतर यामध्ये 1 तासभर भिजवलेले बासमती तांदूळ घालायचे, हे तांदूळ सुद्धा व्यवस्थित परतून घेतले की नंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या। नंतर कुकर पूर्णपणे थंड झाला की झाकण उघडून पाहायचं, हा पुलाव एकदा सुटसुटीत करून घ्यायचा। नंतर यामध्ये छान तुपात तळलेले काजू घालायचे आणि ते अशा पद्धतीने हिरव्या वाटणातील पुलाव तयार आहे।